मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना थेट इशारा देत रंजना नागपूरकर यांच्या पतीच्या मृत्यूस मुंडे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिप्पू सुलतान यांच्यावरील वक्तव्यावर चौफेर टीका झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली आहे। मुंबईतील वडाळा येथे प्रेमभंगातून झालेला मानसिक त्रास आणि जातीय शिवीगाळामुळे 17 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। नागपूरच्या काचीपुरा परिसरात भरधाव दुचाकीवरील स्टंटमुळे झालेल्या भीषण अपघातात 2 तरुण कबड्डीपटूंचा मृत्यू झालाय। लग्नाचे आमिष दाखवून नाशिकच्या शेतकऱ्याची 2,50,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हन टोळीला यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी अटक केली आहे। शिवसेना ठाकरे गटाने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना स्थायी समितीपासून दूर ठेवल्याने पक्षांतर्गत राजकीय चर्चांना उधाण आलंय। नवी मुंबईतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेतून 4 तर भाजपकडून 6 अर्ज दाखल करण्यात आले आहेत। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात वडील गमावलेल्या आसावरी जगदाळे यांना 10 महिन्यांनंतरही सरकारी नोकरी मिळाली नसल्याने कुटुंबाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पुण्यातील प्रसिद्ध कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या मागणीवरून राजकीय व सांस्कृतिक वर्तुळात तीव्र वाद निर्माण झालाय। नवी दिल्ली ते चेन्नई मार्गावरील ग्रँड ट्रॅक एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला सिंधी ते तुळजापूर दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे। सिंधुदुर्गमधील चौकुळ मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची घेतलेली मुलाखत जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे। परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को व मेंदू चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज्य मंत्रिमंडळाने 6 महसूल विभागात 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर जॉगिंग करताना दिसल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले। अल्पसंख्याक दर्जा मंजुरी घोटाळ्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची चिंता व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। छत्तीसगडच्या जांजगीर जांपा जिल्ह्यातील धरदेई गावात मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आई-वडिलांनी गळफास घेऊन जीवन संपवलंय। इंदोरमध्ये लग्नाच्या वादातून MBA विद्यार्थिनीची प्रियकराने गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचा आत्मा बोलवण्यासाठी गुप्त विधी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन पुन्हा मुख्यमंत्री होतील या मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आलाय। चारधाम यात्रा 19 एप्रिलपासून सुरू होणार असून बनावट नोंदणी रोखण्यासाठी किमान नोंदणी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव उत्तराखंड प्रशासनासमोर ठेवण्यात आलाय। जम्मूतील आरएसपुरा बालसुधारगृहातून 2 पाकिस्तानी नागरिकांसह 3 कैदी पळून गेल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जेईई मेन्स 2026 परीक्षेत कबीर चिल्लरने 300 पैकी 300 गुण मिळवून देशात अव्वल यश मिळवलंय। मुंबईतील लोकभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत भारतासाठी 114 राफेल विमाने व हॅमर क्षेपणास्त्र खरेदीसह भारतातच राफेल निर्मितीच्या सुमारे 3,25,000 कोटी रुपयांच्या करारावर शिक्कामोर्तब झालाय। दिल्लीत प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे सुरू झालेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ झाल्यानंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर माफी मागितली आहे। इस्रायलवरील वेब मालिका तेहरानच्या निर्मात्या आणि आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार विजेत्या डाना इडन यांचा ग्रीसमधील एथेन्स येथे संशयास्पद मृत्यू झालाय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत कपिल देव आणि सुनील गावस्कर यांच्यासह 14 माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र पाठवलंय। जेफ्री एपिस्टीनच्या शोषण प्रकरणात एका भारतीय तरुणीचा सहभाग समोर आल्याचा दावा करत अमेरिकन प्रशासन तिचा शोध घेत आहे। सामाजिक माध्यमांच्या वापरासाठी वयोमर्यादा ठरवण्याबाबत सरकार आणि सामाजिक माध्यम मंचांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती AI परिषदेत देण्यात आली आहे। इंडिगो कंपनीने 28 मार्चपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्याचा तसेच प्रमुख शहरांतील उड्डाणांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय। धुरंधर 2 चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याने मुंबई महानगरपालिका चित्रपटाच्या पथकावर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे। आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर T20 विश्वचषक वादामुळे भारताच्या यजमानपदावर संकट येण्याची शक्यता असल्याचा ऑस्ट्रेलियातील अहवालात दावा करण्यात आलाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।